नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे श्रावण घेवड्याची भाजी। श्रावण घेवड्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण श्रावण घेवड्याच्या शेंगा धुवून घेतल्या आहेत। इथे आपण श्रावण घेवड्याच्या शेंगा बारीक चिरून घेतल्या आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून लो टू मीडियम फ्लेमवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे। 1 चमचा जिरं टाकायचं आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। इथे आपण लसूण खोबऱ्याचे वाटण मिक्सरला करून घेतले आहे। लसूण खोबऱ्याचे वाटण अर्धी वाटी टाकायचे आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने 1 ते 2 मिनिटं छानसे परतून घ्यायचे आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। गरजेनुसार पाणी टाकून मसाले चांगले 1 ते 2 मिनिटं छानसे शिजवून घ्यायचे आहेत। इथे आपण झाकण लावून मसाले छानसे शिजवून घेतले आहेत। बारीक चिरून घेतलेल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा टाकायच्या आहेत। सर्व साहित्य उलटण्याच्या सहाय्याने एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून भाजी 1 ते 2 मिनिटं छानशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकायचा आहे। सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। खाण्यासाठी तयार आहे श्रावण घेवड्याची भाजी। श्रावण घेवड्याची भाजी तुम्ही टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा रोजच्या जेवणात खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।